नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची सध्याची खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये लवकरच मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या हप्त्यात तब्बल 600 रुपये वाढणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता, महायुतीच्या बड्या मंत्र्यांनी इथे महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर पहा, माझी लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपयाचा जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी 2100 रुपयाचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण होईल असं स्पष्ट केलं आहे। आता लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये येईल। हे आश्वासन योग्य वेळी पूर्ण होईल असं त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये रक्षाबंधना अगोदरच जमा झालेले आहे। खूप साऱ्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होईल। आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनापूर्वी पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची मानली जाते। महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अविरत सुरू आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। जुलै महिन्याचा हप्ता देखील बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, पण अद्याप 2100 रुपयांबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही। सध्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी 2100 रुपये लवकरच खात्यात जमा होईल अशी माहिती दिली आहे। 2100 रुपयांच्या मुद्द्याबाबत हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये नियमित मिळतात, पण सरकारनं विधानसभा निवडणुकापूर्वी 2100 रुपयांचे अभिवचन दिले होते। 2100 रुपयेबाबत दिलेलं वचन आम्ही योग्य वेळेला पूर्ण करणार आहोत असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले। लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील। तसेच हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शाहू महाराज काँग्रेसचे खासदार जरी असेल तरी मी तुम्हाला विनंती करेन, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीलाच विजयी करा। महायुतीच्या चिन्हासमोरील खटाखट बटन दाबा। मी तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं हसन मुश्रीफ म्हणाले। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित। लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या, मात्र जुलै महिना जरी संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली होती। सध्या टप्प्याटप्प्यानं लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांना अजून सुद्धा त्यांच्या खात्यात जुलै महिन्याचे हप्ते आलेले नाही त्यांना सुद्धा आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यात 1500 रुपये मिळणार असं आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तसेच लाडक्या बहिणींना 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये मिळणार हे आश्वासन पूर्ण होईल असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। जर हे आश्वासन लवकरच पूर्ण झाले तर हे लाडकी बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर राहणार आहे।